देशातील अनेक भागांमध्ये यंदा मान्सूनचा वेग अपेक्षेपेक्षा कमी असल्यानं त्याचा परिणाम आता थेट अन्नधान्याच्या किमतींवरती होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। हवामान विभागानं जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे। त्यामुळे दूध, डाळी, खाद्यतेल, टोमॅटोसह इतर भाज्यांच्या किमती वाढू शकतात। कृषी तज्ञ आणि दुग्ध उद्योजकांमधील जाणकारांच्या मते जुलै-ऑगस्टमध्ये सुद्धा पावसाचा तुटवडा कायम राहिला तर सर्वसामान्यांच्या मासिक किराणा खर्चात मोठी वाढ होऊ शकते। आणि यानंतर इतर महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत। बातमी तालुक्याची, बातमी जिल्ह्याची या आमच्या खास बुलेटिनमधून। महाराष्ट्र सरकारनं यंदा 18 लाख वृक्ष लागवडीचं लक्ष्य निश्चित केलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत याबाबत माहिती देण्यात आली। वृक्ष लागवडीसाठी लँड बँक तयार करण्यात आली आहे। या जमिनी जिल्हाधिकारी आणि संबंधित विभागांना उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी बाधित शेतकऱ्यांची आज राज्यव्यापी ऑनलाईन बैठक होणार आहे। महामार्ग पूर्णपणे रद्द करण्याच्या मागणीवरती शेतकरी ठाम आहेत। आंदोलन आणखी तीव्र करण्याबाबत बैठकीत निर्णय होण्याचा अंदाज आहे। अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत सर्व सूचना आणि हरकती विचारात घेतल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली। समितीचा अहवाल आल्यानंतर सर्व बाजूंचा विचार करूनच सरकार निर्णय घेईल, असंही स्पष्ट केलं। अनुसूचित जातींमधील उपवर्गीकरणाला विरोध करणाऱ्या शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतची बैठक निष्फळ ठरली आहे। या प्रश्नी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून निर्णय घेण्याचं आश्वासन शिंदेंनी दिलं। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ऑपरेशन तुतारीच्या चर्चांना खासदार बजरंग सोनवणे यांनी पूर्णविराम दिला। हा केवळ बोलाचाच भात आणि बोलाची कढी असलेला प्रकार असल्याचं सांगत त्यांनी पक्षातील सर्व 8 खासदार एकसंध असल्याचं स्पष्ट केलंय। आमचं नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्याकडेच असून पक्षात कोणताही बदल होणार नाही, असा दावा सुद्धा केलाय।